नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच महाराजांच्याकडे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सुंदर सेवा बघणार आहोत. लवकरच स्वामींचा प्रकट दिन येतो आहे आणि या प्रकट दिनानिमित्त 21 दिवसाची सेवा आपण चालू केलेली आहे. कुणी 11 दिवसाची करेल, कुणी 5 दिवसाची करेल, कुणी एक दिवसीय पारायण करेल. जशी तुम्हाला जमेल तशी सेवा करा, पण सेवा करा. आणि खूप म्हणजे म्हणतो ना की आपण भाग्यवान आहोत की आपण स्वामींच्या सेवेत आहोत, ब्रह्मांड नायकांच्या सेवेत आपण आहोत. आणि खरे भाग्यवान तेच असतात जे स्वामींच्या सेवेत असतात आणि त्यांच्या इच्छेशिवाय काही घडत नाही. लक्षात घ्या, एखादी सेवा करायची जरी तुमच्या मनात आलं तर ती त्यांची इच्छा असते म्हणून ही सेवा तुमच्याकडून घडते. नाही तर मी करते असं नसतं. त्यांची इच्छा असते म्हणूनच आपल्या हातून काही गोष्टी चांगल्या घडत असतात, सेवा घडत असते. आता तुम्हाला 21 दिवसाची सेवा काही कारणाने जमत नसेल, तुम्ही कुठे बाहेर असाल, काय 11 दिवसाची पण जमत नसेल, तर तुम्ही विना संकल्प आजपासून, उद्यापासून, कधीहीपासून तुमच्या समोर ज्यावेळी हा व्हिडिओ येईल त्या दिवशीपासून तुम्ही ही सेवा चालू करा. ह्या सेवेला तासभर बसावं लागतं, पारायण करावं लागतं, अटी नियम पाळावे लागतात असं काही नाही. फक्त ही सेवा जर तुम्ही संकल्पयुक्त करणार असाल तर काही नियम आहेत ते तुम्हाला पाळावेच लागतात. तर बघा, म्हणजे तुम्हालाच काय, सगळ्यांनाच पाळावे लागतात. तर आता काय करायचं, आणि ही सेवा तुम्ही कराल तर स्वामीचरित्र सारामृत किंवा स्वामींचं जे काही म्हणतो ना की आपण स्वामींचं जेवढं काही चरित्र आहे ते सगळं वाचल्याचं पुण्य आपल्याला मिळेल. इतकं प्रभावी एक स्तोत्र आहे जे आपल्याला म्हणायचं आहे. तर अक्कलकोट स्वामी स्तोत्र जे आहे ते अतिशय प्रभावी इच्छापूर्ती स्तोत्र आहे. तुम्हाला एखाद्या आपण अनेक इच्छा आपल्याला असतात, आकांक्षा असतात की माझी ही इच्छा स्वामी पूर्ण करोत असं आपल्याला वाटत असतं आणि आपल्याला वाटतं की म्हणजे ही अशक्य गोष्ट आहे असं वाटतं. ती शक्य होईल इतकी प्रभावी ही सेवा आहे. तुम्हाला स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करणं शक्य नसेल, गुरुचरित्र पारायण करणं शक्य नसेल तर तुम्ही ही सेवा अवश्य करा. आता मी असं म्हणणार नाही की गुरुवारपासूनच करा किंवा आजपासून, तुम्हाला ज्या दिवशीपासून वाटेल ना त्या दिवशीपासूनच करा. प्रकट दिनापर्यंत, त्या पुण्यतिथीपर्यंत कितीही दिवस तुम्ही ही सेवा करू शकता संकल्पयुक्त. प्रकट दिनापर्यंत जर तुम्ही ही सेवा करणार असाल तर नक्की करा. प्रकट दिनापर्यंत तुमची इच्छाही पूर्ण झालेली असेल आणि तुमचं कामही झालेलं असेल आणि महाराजांचा आशीर्वादही तुमच्या पाठीशी असेल आणि एक उच्च कोटीची सेवा तुमच्याकडून घडेल. ज्यांना काहीच करणं शक्य नाही त्यांनी ही सेवा करा. अगदी 5 मिनिटात होतं. बघा, बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की मला खूप काम आहे, मला सेवा करायची इच्छा आहे पण काम आहे, आणि म्हणतो ना की म्हणजे असं एक राहून जातं ना, चुटपुट लागते, बाकीची सेवा करतात आणि आपल्याला मिळत नाही. तर तुम्ही ही सेवा करा, काही होणार नाही. शेवटी कुठलीही सेवा केली मनापासून करणं खूप महत्त्वाचं असतं. महाराजांचं एकदा जरी तुम्ही नामस्मरण केलं, तर एक डाव जरी म्हणजे तुमच्या तोंडात शब्द आला महाराजांचा नावाच म्हणजे श्री स्वामी समर्थ, तरी ते नक्कीच महाराजांच्यापर्यंत पोहोचेल. तर आता सेवा कशी करायची बघा. सगळ्यात पहिले छानपैकी देवपूजा वगैरे करायची. महाराजांची मूर्ती वगैरे असेल तर तुमच्या घरात तर त्याचा म्हणजे अभिषेक करायचा. पाण्याने, पंचामृताने, मधाने, दुधाने, फक्त पाण्याने तुम्ही अभिषेक करायचा. अभिषेक केल्यानंतर पंचोपचार पद्धतीने महाराजांची पूजा करायची. धूप, दीप, अगरबत्ती वगैरे ओवाळून घ्यायची. महाराजांना पिवळं फूल आवडतं तर पिवळं फूल अर्पण करायचं. नसेल तर काय हरकत नाही, कुठलंही फूल तुम्ही अर्पण करा. अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला ही पूजा करून घ्यायची. आणि त्याच्यानंतर तुम्हाला संकल्प करायचा. संकल्पयुक्त सेवा का करायची? संकल्पयुक्त सेवेने आपल्या म्हणजे त्वरित आपल्याला त्याचं फळ मिळतं आणि सेवा देखील पूर्ण होतात. कारण आपण नियम अटी पाळून आपण सगळ्या सेवा करत असतो आणि विना संकल्प ज्यावेळी आपण करतो आपण खूप कंटाळा करतो, आळस येतो, मग राहू दे, आजच्या दिवस सेवा राहू दे असं आपलं होतं. पण संकल्प केल्यानंतर काय तसं नसतं. किती कंटाळा आला, किती काय तर नाही बाबा, आपण संकल्प केला आहे आणि एक ते डोक्याचं राहतं की संकल्प केला आहे ना, मग सेवाही झालीच पाहिजे असं असतं आणि सेवा पूर्ण होते. म्हणून संकल्प करायचा. तर संकल्प कसा करायचा तुम्हाला माहिती आहे. हातात फूल, पाणी, अक्षदा, हळद, कुंकू घ्यायची उजव्या हातात आणि देवघरापुढे बसायचं. स्वामींना सांगायचं की स्वामी, तुमच्या प्रकट दिनापर्यंत मी ही सेवा चालू करतो आहे आणि किंवा करते. तुमचं नाव बोलायचं, तुमचं गोत्र बोलायचं, गोत्र माहीत नसेल तर कश्यप म्हणायचं आणि सेवेला चालू करायचं. म्हणजे आणि आजपासून ते प्रकट दिनापर्यंत मी ह्या स्तोत्राचं म्हणजे अक्कलकोट स्वामी स्तोत्राचं रोज पठण करतो आहे. रोज 11 वेळेस मी पठण करते किंवा एक वेळेस जर तुम्हाला करायचं असेल तर करा. पण जेवढी जास्त सेवा तितकाच लवकर मेवा पण मिळतो. म्हणून रोज 11 वेळेस तुम्ही म्हणा. जास्त वेळ लागत नाही, फक्त 15 ते 20 मिनटं लागतात. अगदी जास्त मोठं हे स्तोत्र नाही आहे. एकदा म्हणायला 5-7 मिनटं असं म्हणजे अर्धा तास तरी या सेवेला लागतो. बरं नाही तुम्हाला 11 वेळेस तर 5 वेळा म्हणा, 3 वेळा, तुम्ही कितीही वेळा म्हणू शकता तुमच्या यथाशक्तीने, यथाभक्तीने. पण जेवढ्या वेळेला म्हणणार आहे तेवढ्या वेळेला बोला.
संकल्पामध्ये मी इतके वेळेला 11 वेळेस हे रोज पठण करणार आहे आणि ही सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे, जी काही माझी इच्छा आहे तीही पूर्ण होऊ दे, तुमचा आशीर्वाद कायम पाठीशी असू दे असं स्वामींना सांगायचं आणि तुम्ही सेवेला चालू करायचं. आता काय करायचं बघा, सगळ्यात पहिले सेवा संकल्प झाला. सेवा चालू करण्यापूर्वी तुम्हाला स्वामी स्तवन एकदा म्हणायचं. स्वामींची एक माळ घ्यायची. स्वामी स्तवन आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथात आहे. बऱ्याच वेळेला कमेंट्स असते स्वामी स्तवन म्हणजे काय, तर स्वामी स्तवन हे कुठलीही संकल्प म्हणजे स्वामींची आराधना करणं, स्वामींना प्रार्थना करणं म्हणजे स्वामी स्तवन असतं. कुठलीही संकल्पयुक्त सेवा करण्यापूर्वी आपण स्वामींना प्रार्थना करायची असते तर ते स्वामी स्तवन असतं. म्हणजे स्वामी स्तवन आहे ते आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथात आहे, ते तुम्हाला म्हणायचं, एकदा म्हणायचं. म्हणजे ती सेवा निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे, हे सगळं त्यामध्ये असतं. ती प्रार्थना आपण महाराजांच्यापर्यंत पोचवायची असते कुठलीही सेवा चालू करण्यापर्यंत. म्हणून आपलं स्वामी स्तवन म्हणणं आहे. त्याच्यानंतर एक माळ स्वामींची घ्यायची. रोजची नित्यसेवा ही तुम्हाला करायची आहे. रोज 3 अध्याय स्वामीच्या नित्य सारामृताचे रोज 3 अध्याय तारक मंत्र 11 माळी किंवा 1 माळ तुम्ही जेवढं करताय ती नित्यसेवा ही करायचीच आहे. नाहीतर मी इतर सेवा करतोय आणि नित्यसेवा नको, नाही, मग तुम्हाला सेवेचं अजिबात फळ मिळणार नाही. कारण नित्यसेवा ही आपला बेसिक पाय आहे, त्याच्यामुळे नित्यसेवा करणं आहे. कळलं. आता सेवा संकल्प झाला, स्वामी स्तवन झालं, 1 माळ झाली. आता अक्कलकोट स्वामी स्तोत्र जे आहे ते तुम्ही किती वेळा म्हणणार, 1 वेळेस 11 वेळेस म्हणायचं. कळलं. आता म्हणून झाल्यानंतर महाराजांची आरती करायची, महाराजांना नैवेद्य दाखवायचा आणि त्यांच्यानंतर आरती, आता तुम्ही त्रिकाळ आरती कुठलीही म्हणू शकता, जी तुम्हाला येते ती महाराजांची आरती करायची आणि नैवेद्य दाखवायचा. अशा प्रकारे रोज प्रकट दिनापर्यंत तुम्ही सेवा करा. म्हणजे असे दिवस मोजूनच सेवा करू नका. बघा, आपण महाराजांच्याकडे मागताना काही मोजून मागतो का? नाही. महाराज मला एवढंच द्या, मला तेवढंच द्या असं मागतं का? नाही. म्हणून आपण सेवा पण अजिबात अशी मोजून नाही. म्हणजे आता एक ठराविक पाठ आहेत, 108 पाठ किंवा 100 पाठ, ते संकल्पयुक्त सेवा. पण निर्मळ मनाने निशंकपणाने ज्यावेळी आपण सेवा करतो, निस्वार्थीपणाने सेवा करतो, खरंच ती सेवा खूप सुंदर म्हणजे असते. आणि 21 दिवसाची ही सेवा आपण करतोय, 11 दिवसाची कोणी करेल, पण तुम्हाला नसेल 21-11 दिवसाची, तर तुम्ही प्रकट दिनापर्यंत, आता कसं असतं प्रत्येकासमोर आज हा व्हिडिओ आजच जाईल असं नाही, कुणापुढे उद्या जाईल, कुणापुढे परवा जाईल. तर ज्या दिवशी तुमच्यासमोर व्हिडिओ आला त्या दिवशीपासून प्रकट दिनापर्यंत कधीही जेवढे दिवस तुमचे होतील तेवढे दिवस सेवा करा. कळलं. आता याचे नियम अटी काय बघा. संकल्पयुक्त सेवेला नियम अटी असतातच. ब्रह्मचर्या पाहायची गरज नाही, पण त्या दिवशी ब्रह्मचर्याचं विलंघन होईल त्या दिवशी डोक्यावरून आंघोळ करून छानपैकी पूजा वगैरे करून मगच सेवेला चालू करायचं. मांसाहार कडकडीत वर्ज्य. प्रकट दिन होईपर्यंत म्हणजे तुमची सेवा जिथपर्यंत तुम्ही सेवा करणार आहात सांगितले महाराजांना, तिथपर्यंत मांसाहार कडकडीत वर्ज्य. तुम्हाला जर वाटतं की माझी इच्छा लवकर पूर्ण व्हावी तर परान्न वर्ज्य करा. परान्न खूप मोठा दोष आहे, त्याच्यामुळे परान्न वर्ज्य करा. आणि तुमची सेवा ही तुमच्याच घरात पूर्ण झाली पाहिजे. कळालं. आता ताई 4 दिवस आमचे झालेत, मग 5व्या दिवशी आम्ही माहेरी गेलो, तिथे सेवा करू का? नाही, तिथे सेवा नाही करायची. जरी करू शकता, काही हरकत नाही, पण तो दिवस धरायचा नाही. इथं संकल्प केला आहे ना, तुमचे सगळं इथंच पूर्ण झालं पाहिजे. कळालं. तर अशा प्रकारे म्हणजे आता शक्यतो स्पेसिफिक आपण म्हणजे आता संकल्प केला नसेल तर ठीक आहे, पण संकल्प केला असेल, आता ताई मी 11 दिवसाचा हा संकल्प केला आहे, 4 दिवस झालेत, 5व्या दिवशी माहेर गेले, 5व्या दिवशी तिथे सेवा केली, तो 5वा दिवस धरू का? नाही, 4 दिवस इथले आणि ज्या दिवशी तुम्ही इथे याल त्या दिवशीपासूनच चालू करायची. किंवा जिकडे तुम्ही जाणार तिकडे लवकर उठा, सेवा करा आणि मग जा. कळालं. ताई आता सेवा चालू आहे पण आमच्या घरात मांसाहार करतात किंवा आमच्यात घरात आणावं लागतं, मग काय करू? मी तर खात नाही पण मला करून द्यावं लागतं. तर बघा, तुम्ही करून देऊ शकता. प्रत्येकाचं मन आपण मोडू शकत नाही, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. तुम्ही एक स्वामी भक्त आहात, तुम्ही सेवा करताय, पण सगळेच असे घरातले असतील असं नाही. आणि दुसऱ्यांची मन मोडून दुसऱ्यांचा तळतळाट घेऊन आपण सेवा करणंही बरोबर नाही. त्यांना आणायचं आहे, त्यांना खायचं आहे, खाऊ देत, काही करू देत, पण तुम्ही म्हणजे जोपर्यंत सेवा आहे तोपर्यंत खायचं नाही. किंवा करून देऊ शकता. आता करून द्यायचं झालं तर काय करायचं? आपला हात लागणार. मग ज्या दिवशी आणणार आहे, तर कधी आणणार आहे ते आपल्याला माहीत असतं, त्या दिवशी लवकर उठा, छानपैकी देवपूजा करा. आधी तुमची सगळी सेवा करून घ्या. सगळी सेवा जी काही संकल्पयुक्त आहे, अजून काही तुमच्या सेवा असतील, नित्यसेवा आहे, सगळी सेवा करून घ्या आणि मग तुम्ही ते करून द्या. आणि ज्यावेळी त्याला हात लागेल त्याच्यानंतर आपण इकडे यायचं नाही देवाकडं. दुसऱ्या दिवशी डायरेक्ट तुम्ही सेवेला यायचं, ते पण डोक्यावरून आंघोळ करून, स्वच्छ आंघोळ करून पवित्र होऊनच मग ग्रंथाला असेल किंवा काही तुमची पूजा असेल ते करायची, सेवा करायची. आता त्याच्यानंतर ताई एकाच बैठकीत करू शकतो का? तर हो, बघा, ही काही जास्त वेळ सेवा नाही आहे, अगदी अर्धा तासात होतं. मग
म्हणजे 2 वेळा सकाळी करू का, 5 वेळा संध्याकाळी म्हणू का, असं नाही. एकाच बैठकीत करा. सकाळी होते, सकाळी देवपूजा केल्यानंतर जर सेवा कराल तर अतिशय उत्तम. कारण छान प्रसन्न वातावरण असतं, धूपदीप अगरबत्ती लावलेली असते, प्रसन्न आपलं मन असतं, आपण कुठे बाहेर गेलेलं नसतो, कुठलं वाईट ऐकलेलं नसतं. त्यामुळे जी पण सेवा करताय तुम्ही, हीच नाही कुठली पण सेवा करताय, ती शांत होते, मन शांत असतं आपलं. त्याच्यामुळे सेवाही महाराजांच्यापर्यंत लवकर पोहोचते आणि आपल्याही सेवेत अडथळा येत नाही, झोप येत नाही, जांभई येत नाही, असं काही होत नाही. मग हीच सेवा नाही कुठली पण असो. आता ताई, सेवा सकाळी करू शकतो का? हो, बघा, सकाळपासून अगदी ब्रह्ममुहूर्तापासून कुठली पण सेवा, बरं का, मी हे प्रश्न येतात, मला कमेंट येतात म्हणून मी सांगते, हीच सेवा आणि कुठली पण सेवा ब्रह्ममुहूर्तापासून संध्याकाळी 10-11पर्यंत तुम्ही कधीही करू शकता. फक्त दत्त महाराजांची, स्वामी महाराजांची सेवा दुपारी 12 ते 12:30 या वेळेत करायची नाही. कारण दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ ती असते. दत्त महाराजांच्या म्हणजे भिक्षा मागायला आपल्या दारात येत असतात आणि त्यावेळी ती आपली सेवा खंडित होते. त्याच्यामुळे 12 ते 12:30, दुपारी 12 ते 12:30 यावेळी दत्त महाराजांची, स्वामींची, श्रीपाद श्रीवल्लभ किंवा नुसे सरस्वती महाराज यांची सेवा दुपारी 12 ते 12:30 या वेळेत करायची नाही. बाकी तुम्ही इतर कुठल्याही सेवा तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता. ही पण सेवा तुम्ही 12 ते 12:30 वेळ सोडून कधीही दिवसभरामध्ये करू शकता. कळालं? असं काही नाही. तर अशी अतिशय उच्च कोटीची सेवा आहे. इच्छापूर्तीसाठी तर अतिशय उच्च कोटीची सेवा आहे. 11 वेळेस म्हटला तर खरंच सांगते तुम्हाला 100%चा अनुभव येईल. मी असं म्हणाले की 1 वेळा म्हटलाय मांडवळ, असं नाही. शेवटी आपलं मन आणि आपण निस्वार्थीपणाने केलेली सेवा महत्त्वाची असते. मी पहिल्यांदा सांगितले, एकदा जरी नाव महाराजांचं घेतलं तरी तीच त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि त्याची परतफेड कधी तुम्हाला करतील महाराज संकटाच्या वेळी ते तुम्हाला कळणार पण नाही. म्हणून निःशंकपणाने, निस्वार्थीपणाने सेवा करा. कुठली पण करा, हेच नाही, कुठली पण करा, पण मनात कुठली स्वार्थी भावना नाही. मी करतोय हा 4 चौघात सांगायचं असं नाही. महाराजांना आपलं ते अजिबात आवडत नाही. त्यामुळे उगाच सेवेचा गाजावाजा करून आणि म्हणतो ना की मोठेपणा दाखवून सेवा करायची, त्या सेवेला अर्थ पण नाही आणि त्याचं फळ पण तुम्हाला मिळणार नाही. कारण आपल्या महाराजांना मोठेपणा, अहंकारपणा, गर्विष्ठपणा, दागदागिने असलं म्हणजे मोठेपणा अजिबात आवडत नाही. म्हणून निस्वार्थीपणाने सेवा करा, मन स्वच्छ ठेवा. सेवा करत असताना, कुठली पण सेवा करत असताना तुम्ही चांगले आचार विचार ठेवा. महाराजांच्यावरती विश्वास ठेवा. नाही आता तिने केले मग मी करून बघतो, झालं तर झालं काम, असं नाही. हां, माझं महाराज काम करणारच आहेत आणि मला या सेवेचं 100% फळ मिळणार आणि माझा महाराजांच्यावरती विश्वास आहे. मला मिळो न मिळो, देणारे घेणारे सगळे महाराज आहेत. काय होईल ते त्यांच्या इच्छेने, काय होईल ते त्यांच्या कृपेने, असं म्हणजे म्हणून किंवा असं जर ज्यावेळी तुम्हाला वाटेल त्यावेळी तुम्ही खरे स्वामी भक्त झालात. सगळं त्यांच्यावरती ज्यावेळी सोपवाल ना, दुःख आलं महाराजांच्या कृपेने, सुख आलं त्यांच्या इच्छेने, जे काही असेल ते त्यांच्यावरच तुम्ही सोपवायचं आहे. आणि ज्यावेळी असं तुम्हाला मनापासून वाटेल ना, त्यावेळी तुम्ही खरे स्वामी भक्त झालात, लक्षात घ्या. आणि असा मनातला भाव ठेवूनच तुम्ही सेवा करा. कुठली पण 108 पारायण, 11 गुरा, कुठली पण सेवा करा. असा भाव ठेवून करा, तुम्हाला 100% सेवेचं फळ मिळेल, यात काही शंका नाही. तर चला, आजचा थोडं विषयांतर झालं, माफ करा. पण खरं सांगते, ह्या गोष्टी ना अशा कुणी पण म्हणजे कुणी सांगत बसत नाही. मी बरेच व्हिडिओ बघितले आहेत, सेवा सांगतात, पण ह्या गोष्टी पण खूप महत्त्वाच्या. आपण सेवा करतो पण का करतो, कशासाठी करतो, कसा भाव ठेवून सेवा कराव्यात, त्याचं फळ आपल्याला कधी मिळते, ह्या गोष्टी पण आपल्याला महत्त्वाच्या असतात. आणि गुरुमाऊली आपल्याला हेच सांगत असतात. सेवा पण सांगतात आणि त्या सेवेचं महत्त्व पण आपल्या गुरुमाऊली सांगत असतात. आणि मीही तेच करते, म्हणजे त्यांच्या प्रेरणेतूनच मी करते. शेवटी इतरांच्यापर्यंत चांगलंच पोहोचावं एवढीच अपेक्षा आहे. कधी कमेंट्स येतात की ताई तुम्ही खूप विषयांतर करता, पण माझा असं विषयांतर करण्याचा काही म्हणतो ना की स्वार्थी भाव नसतो किंवा मोठा व्हिडिओ करावा मग लई हे होतं, असं नाही. फक्त ते ज्यावेळी मी बोलत जाते ना, त्यावेळी ते आपोआप सगळं मनातून येत जातं, तुम्हाला सांगावं असं वाटतं, म्हणून मी ते सांगत असते. शेवटी माझा असा काही वेगळा भाव नसतो किंवा काही चुकीचा भाव नसतो. तर चला, आजचा व्हिडिओ इथे सेंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.